नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ससेप्टिबिलिटी टेस्टिंग फॉर अँटीफंगल एजंट ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे ससेप्टिबिलिटी टेस्टिंग म्हणजे काय असतं, एक टेक्निक असते. याच्यामध्ये वेगवेगळ्या ड्रगचा वापर करून एखाद्या डिसीजला किंवा एखाद्या जर्म्सला कसं किल केलं जातं किंवा एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमला कसं किल करता येईल आणि त्याच्यापासून जो ड्रग आहे तो तर किती प्रमाणामध्ये त्या जर्म्सला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतो आहे ते फाइंड आउट करणं म्हणजे ससेप्टिबिलिटी टेस्टिंग. आणि अँटीफंगल एजंट म्हणजे काय, जे इस्ट किंवा मोल्ड किंवा जे मशरूम्स वगैरे असतात, जे फंगस असतात त्याला किल करणं म्हणजे एखाद्या ड्रगचा वापर करून त्या जे फंगल आहे, जे पॅथोजेनिक फंगल आहे त्याला पूर्णपणे किल करणं, याला म्हटलं जातं अँटीफंगल एजंट. अँटी म्हणजे अगेन्स्ट, फंगल म्हणजे जे फंगस किंवा असा ईस्ट असेल किंवा मोल्ड असेल ते, एजंट म्हणजे जे एखादं सबस्टन्स असतं किंवा ड्रग असतं जेणेकरून ते एखाद्या जे काही फंगस आहे त्याला किल करण्याचं काम करतं. तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा इफेक्टिव्हनेपणा आणि त्याच्यामधून कोणत्या ज्या 2 मेथड आहेत, अगार डायल्युशन मेथड, त्याच्याद्वारे जे की अँटीफंगल एजंट जे काही आहेत ते फंगसच्या अगेन्स्ट कसं यूज केलं जातं किंवा ती टेक्निक काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम जे काही ही जे अँटीफंगल ससेप्टिबिलिटी टेस्टिंग आहे ती इम्पॉर्टंट काय आहे ते आधी जाणून घेऊयात. तर पहिल्यांदा जे की एखादं जे अँटीफंगल जे काही थेरपी आहे ते एखाद्या पॅथोजन स्पेसिफिक रिसर्च जो काही पॅटर्न आहे त्याच्या अगेन्स्ट असले पाहिजे, जेणेकरून त्याचं गायडन्स वगैरे असेल किंवा जे पर्सनलाइज जे काही ट्रीटमेंट आहे ते आपण तिथे त्याला देऊ शकतो. किंवा रेझिस्टंट डिटेक्शन, एखादा जर रेझिस्ट करत असेल एखादा स्ट्रेन, एखाद्या जे आपण जे क्लिनिकल सेटिंग तयार केली आहे किंवा एखादा जर ड्रग तयार केला आहे आणि तो त्याच्या अगेन्स्ट जर ॲक्टिव्हिटी दाखवतो आहे, नंतर मग त्याने त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन घडून किंवा त्याचं म्युटेशन झाले आणि तो त्या जे काही ससेप्टिबल जो काय झाला आहे त्याला किंवा तो जो ड्रग आहे त्याला पूर्णपणे तो रिटेन करतो आहे, ते सुद्धा आपण याच्यामधून डिटेक्ट हे करू शकतो. आणि याच्यामधून जे काही फेल्युअर रेट आहे तो आपण रिड्यूस करू शकतो. आणि ह्या टेक्निकद्वारे जे काही थेरपेटिक जे काही डिसिजन आहे ते आपण लगेच त्या घेऊ शकतो. किंवा पेशंटला जर एखादा फंगसचं जर इन्फेक्शन झालं असेल त्याच्यामधून लगेच आपण त्याला जे काही अँटीफंगल जे एजंट आहेत ते दिले जातात. तर याच्यामुळे जे काही अँटीफंगल ससेप्टिबिलिटी टेस्टिंग आहे ती इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जे काही की पॅथोजन आहे, जे की आपण 4 मी पॅथोजन इथं मेन्शन केले आहे जे की इन्फेक्शनला कॉज करतात. तर पहिला जे काही ते कॅन्डिडेट स्पेसिस जे काय असतात ते स्पेशली जे काही ब्लडस्ट्रीम इन्फेक्शन कॉज करतात. तसंच ते जे काही म्युकसल इन्फेक्शन असेल किंवा कॅन्डोडर्मा जे काही असेल किंवा इन्व्हेजिव्ह जे काही कॅन्डोटायसिस असेल ते इन्फेक्शन कॉज करतात. तसंच जे काही ॲस्परजिलस जे काही स्पेसिस असतात जे स्पेसिफिकली जे काही मोल्ड इन्फेक्शन कॉज करतात, जे काही ॲस्परजिलोसिस जे काही आहे पल्मोनरी ॲस्परजिलोसिस ते कॉज करण्याचं काम करत असतात. तसंच जे की क्रिप्टोकोकस जे न्यूनोफॉर्म्स आहे, म्हणजे हा जो काही फंगस आहे तो मेनिकॅटिसिस हा जो काही किंवा जे HIV किंवा एड्स झालेले जे पेशंट असेल त्याला पर्टिक्युलरली त्यांच्या सेल्युलर जे काही इम्युनिटी आहे त्याला इन्फेक्ट करण्याचं काम करत असतो. तसंच जे काही म्युक्लोरोसिस हा जो काही आहे, जो काही रॅपिडली जे इम्युनो कंप्रेसिव्ह जे काही होस्ट असतात किंवा जे काही डायबिटीज जे काही पेशंट आहेत त्यांना स्पेशली हा जो इन्फेक्शन हा जो फंगस आहे तो कॉज करत असतो. तर मग हे जे काही फंगस आहे त्याच्या अगेन्स्ट काही गाईडलाईन्स आपल्याला पाहायला मिळतात. जे काही CSL आहे किंवा EOCAST जे काही गाईडलाईन्स आहे, म्हणजे क्लिनिकल लॅबोरेटरी स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, जे काही US बेस जे काही स्टँडर्ड गाईडलाईन आहे त्याच्याद्वारे जे काही एक स्टँडर्डाइज ब्रॉथ जे काही मायक्रोडायल्युशन जी काही मेथड आहे ती इस्टॅब्लिश केली गेलेली आहे, जेणेकरून एखाद्या स्पेसिफिक जे काही ब्रेक पॉईंट आहे ते आपण प्रोव्हाइड करू शकतो किंवा रेग्युलर जे काही डॉक्युमेंट आहे ते प्रोव्हाइड केले जातात. आणि ही जी काही जे गाईडलाईन आहे ती पूर्णपणे नॉर्थ अमेरिकामध्ये ॲडॅप्टेड किंवा वाईडली ॲडॅप्टेड ही केली गेलेली आहे. तसंच जे काही EOCAST जे काही गाईडलाईन आहे म्हणजे युरोपियन कम्युनिटी इन अँटीमायक्रोबियल ससेप्टिबिलिटी टेस्टिंग, याच्यामध्ये जी की युरोपियन टेस्टिंग जे काही मेथडॉलॉजी आहे ती याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तसंच याच्यामध्ये जे क्लिनिकल ब्रेक पॉईंट आहे ते याच्यात डिफाईन आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. आणि जे की इपिडेमिओलॉजी आहे किंवा त्याचं रॅपिडली जी काही ग्रोथ कशी होते किंवा जे इन्क्रीजली ही जी की गाईडलाईन आहे ती ॲडॅप्टेड आपल्याला पाहायला मिळते. ग्लोबली याचा जास्त प्रमाणामध्ये वापर हा केला जातो. तर ह्या 2 गाईडलाईननुसार मग जे काही टेक्निक आहे किंवा जे मेथड आहे त्या डेव्हलप हा केल्या गेलेल्या आहे.
पहिली जी टेक्निक आहे ती आगार बेस्ड मेथड आहे. म्हणजे याच्यामध्ये डिक्स डिफ्युजन मेथडद्वारे म्हणजे जे की अँटी फंगल इम्प्रेग्नेटेड जे काही डिक्स असतात, म्हणजे अँटी फंगल त्याच्यामध्ये त्या डिक्समध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतं, त्या डायरेक्टली एका आगार सरफेसवरती इनॉक्युलेट केलं जातं आणि त्याच्याद्वारे जो काही झोन ऑफ इन्हिबिशन आहे तो आफ्टर इन्क्युबेशन मेजर केला जातो. म्हणजे आधी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं, पोअर प्लेट मेथडद्वारे सगळ्यात पहिल्यांदा जे की एखादा फंगस असेल त्याचं कल्चर हे टाकलं जातं. 1 ml असेल त्याला आधी डायल्युशन केलं जातं. डायरेक्टली आपण जे काही कल्चर आहे ते पण ॲज इज पण टाकू शकतो आणि डायल्युशन त्याचं 10⁻1 पण आपण प्लेटमध्ये टाकू शकतो. तर 1 ml मग आपण जे की आधी प्लेटमध्ये जो काही कल्चर आहे ते आधी टाकायचं. त्याच्यानंतर आपण SCA किंवा जो RCA जो मीडिया असेल किंवा SDA सायब्रॉड डेक्स्ट्रोचा आकार जो आहे तो स्पेशली जो काही फंगलला ग्रो करण्यासाठी वापरला जातो, तर मग ते आपण त्या प्लेटमध्ये टाकू शकतो. प्लेटमध्ये टाकल्यानंतर मग त्याच्यावरून आपण जो काही मीडिया आहे तो पोर करणार, तो आधी सॉलिडिफाय होऊ देणार. सॉलिडिफाय झाल्यानंतर मग त्याच्यावरती आपण जे काही अँटी फंगल जे काही इम्प्रेग्नेटेड जे डिक्स आहेत तर त्याच्यावरती प्लेस करणार आणि प्लेस केल्यानंतर आपण स्पेसिफिक टाईमासाठी किंवा स्पेसिफिक टेम्परेचरमध्ये आपण ते ठेवणार. म्हणजे स्पेशली जर आपण पाहिलं तर 20 ते 25 डिग्री सेल्सिअसला जे काही फंगस आहे तो ग्रो होतो. ग्रो झाल्यानंतर आणि त्याला ग्रो व्हायला 48 ते 72 तासाचा कालावधी हा लागतो कोणत्याही फंगसला ग्रो व्हायला. त्याची जी सरफेस असते किंवा त्याची जी कॉलनीज वगैरे असतात त्या 48 तासानंतर आपल्याला विजिबल हे होतात. तर मग तसंचद्वारे मग आपण जे आगार बेस्ड टेक्निकमध्ये डिक्स डिफ्युजन मेथडचा वापर करून आपण ते जे काही MIC आहे, मिनिमम इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे लोएस्ट ड्रग कॉन्सन्ट्रेशनच्या अगेन्स्ट ते एखादं जे इन्फेक्शन आहे ते कसं आपण ते पूर्णपणे किल करतो, तर ते आपण याच्यामध्ये डिटरमाइन हे करू शकतो. ह्या मेथडद्वारे जे की आगार बेस्ड मेथडद्वारे आपण जे काही रूटीन टेस्टिंग आहे किंवा जे पूर्णपणे 48 ते किंवा 72 तासामध्ये आपण जे इन्फेक्शन किंवा जे झोन ऑफ इनिबिशन आहे तो आपण आयडेंटिफाय किंवा डिटरमाइन याच्याद्वारे करतो. त्याच्यानंतर दुसरी जी टेक्निक आहे तिला म्हटलं जातं ब्रॉथ मायक्रो डायल्युशन. तर सगळ्यात पहिल्यांदा जे काही ड्रग डायल्युशन आहे ते प्रिपेअर केलं जातं. म्हणजे 2 फोल्ड जे काही सिरियल डायल्युशन आहे जे अँटी फंगल एजंटचं मायक्रोटायटर प्लेट सेलमध्ये आधी टाकलं जातं. म्हणजे सिरियल डायल्युशनद्वारे जे अँटी फंगल जे काही एजंट आहेत त्याचं वेगवेगळं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या जे 10⁻1 10⁻2 पर्यंत जे डायल्युशन मारून मग ते जे काही टायटर जे प्लेट आहेत वेलमध्ये ते पोर केलं जातं. पोर केल्यानंतर एक स्टँडर्ड फंगल सस्पेन्शन आहे ते प्रत्येकी वेलमध्ये ॲड केलं जातं. म्हणजे जे आपल्याला जर कॅन्डिडा वापरायचं आहे किंवा ॲस्परजिलस वापरायचं आहे त्याच्या अगेन्स्ट ते अँटीफंगल जे काही एजंट ते आपल्याला चेकअप करायचे, तर मग तो आपण त्या वेलमध्ये पोर करायचा. पोर केल्यानंतर एका ॲप्रोप्रिएट टेम्परेचरला किंवा ड्युरेशनमध्ये त्याला इन्क्युबेट करायचं आहे आणि इन्क्युबेटर केल्यानंतर मग जे स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक जे काही डिटर्मिनेशन आहे त्या ग्रोथ ऑफ इनिबिशन त्याचा आपण रिझल्ट किंवा विजिबली आपण ते करू शकतो. त्याला गोल्ड स्टँडर्ड जे काही आहेत ते टेक्निक म्हटलं जातं, ब्रॉथ मायक्रो डायल्युशन. ह्या 2 टेक्निकद्वारे जे काही अँटीफंगल जे काही एजंट आहेत ते आपण फंगसच्या अगेन्स्ट आपण त्याची ससेप्टिबिलिटी टेस्टिंग ही करतो. याच्यामध्ये जर ब्रेक पॉईंट किंवा जे MIC आहे त्याचं अंडरस्टँडिंग जर पाहिलं आपण तर मिनिमम इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लोएस्ट ड्रग कॉन्सन्ट्रेशनला एखादा जो फंगल ग्रोथ आहे ती कशी इनिबिट केली जाते ते याच्याद्वारे आणि एखाद्या स्पेसिफिक इन्क्युबेशन पिरियडनंतर ते पूर्णपणे डिटरमाइन हे MICद्वारे, मग त्याला आपण ती कन्सेप्ट आहे ती मिनिमम इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशन. तसंच याच्यामध्ये आपल्याला जे काही आयसोलेट आहे ते ससेप्टिबल आहे की इंटरमिडिएट आहे किंवा रेजिस्टन्स आहे, हे असे 3 जे काही ब्रेक पॉईंट आहे ते क्लासिफाय याच्याद्वारे आपण केले जातात. आणि तसंच याच्याद्वारे जे काही थेरॉपेटिक जे चॉईसेस वगैरे असतील किंवा ट्रीटमेंट आहे किंवा सक्सेस किंवा फेल्युअर याच्याद्वारे आपण हे जे काही रिझल्ट्स आहे ते आपण कन्क्लूड हे करू शकतो. त्याच्यानंतर काही चॅलेंजेस आणि लिमिटेशनसुद्धा आपल्याला अँटीफंगल ससेप्टिबिलिटी जे काही टेस्टिंग आहे तिचे पाहायला मिळतात. तर पहिलं जे काय आहे ते टेक्निकल व्हायरेबिलिटी, म्हणजे मीडिया कंपोजिशन आपण व्यवस्थित केलं नसेल किंवा हँडलिंग व्यवस्थित नसेल किंवा जे इनॉक्युलमचे प्रिपरेशन आपण केले आहे फंगलचं तर ते जर प्रॉपर झालेलं नसेल तर त्यामुळे सुद्धा हे जे की याच्यावरती परिणाम हा झालेला पाहायला मिळतो. तसंच जे काही स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन आहे तर आपल्याला जे ग्रोथ झालेली आहे ती त्या ऑर्गॅनिझमचीच आहे किंवा त्या ऑर्गॅनिझमने किती प्रमाणात ज्या अँटीफंगल एजंटने किती प्रमाणात त्या ऑर्गॅनिझमला किल केलेलं आहे ते पूर्णपणे आयडेंटिफिकेशनसाठी वेगवेगळ्या जे काही टेक्निक आहे ते यूज केल्या गेल्या पाहिजे. नाही तर त्याने जर यूज नाही त्याची जर अवेबिलिटी जर नसेल मग त्यामुळे आपल्याला समजणार नाही. किंवा जे की
कोरिलेशन किंवा जे आउटकम आहे ते होस्ट फॅक्टरचा असेल किंवा ड्रग फार्माकोकायनेटिक जर तिथं माहिती नसेल किंवा इन्फेक्शन साईट जिथं झालेलं असेल ते क्लिनिकल रिस्पॉन्स किंवा प्रिडिक्ट करता नाही आलं तर त्यामुळे सुद्धा परिणाम हा होतात. तसंच जे काही टेस्टिंग टाईम आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की फंगल ग्रोथ व्हायला मी मगाशी सांगितलं 48 ते 72 तासाचा ग्रोथ टाईम हा लागतो. तर त्यामुळे मग जर हे जे काही ट्रीटमेंट आहे त्याला जर डिले झाला तर त्यामुळे जे काही क्रिटिकल जो काही इल पेशंट आहे त्यालासुद्धा परिणाम हे भोगावे लागू शकतात. तसंच जे काही लिमिटेड जे ब्रेक पॉईंट आहे म्हणजे ड्रग पॅथोजन कॉम्बिनेशन हे खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अजून त्याच्यामध्ये रिसर्च वगैरे चालू आहेत, त्यामुळे थोडेफार लिमिटेड ब्रेक पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे क्वालिटी कंट्रोल आहे म्हणजे ज्या रेफरन्स स्ट्रेन आहे त्या ॲक्युरेटली आहे की नाही, त्याचं पूर्णपणे स्टॉक कल्चर किंवा मदर कल्चरपासूनचं स्टॉक कल्चर तयार केलं आहे की नाही ते नीट आधी पाहिलं पाहिजे किंवा त्याची इफिशियन्सी आहे ती आधी टेस्ट केली गेली पाहिजे. नंतरच मग ज्याची आपण टेस्टिंग हे करू शकतो. त्याची ॲक्युरेसी किती आहे ते आधी टेस्टिंग केल्यानंतरच मग आपण हे अँटीफंगल जे काही ससेप्टिबिलिटी टेस्टिंग आहे ती परफॉर्म ही करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण अँटीफंगल ससेप्टिबिलिटी टेस्टिंग अगेन्स्ट दी फंगस ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि जर तुम्हाला कोणत्या एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.